नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या या सिरीजला, जी आहे आपली MPSCची सिरीज. पण त्यातला आजचा जो व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, मी तो थोडासा आउट ऑफ कंटेक्स्ट ठेवला आहे, सो दॅट तुम्हाला थोडंसं जे आहे चेंज मिळेल आपल्या रेग्युलर व्हिडिओजपासून. आणि त्यासोबतच काय असेल की तुमचं जे आहे, ठीक आहे, GK पॉईंट ऑफ व्ह्यूने पण हा जो टॉपिक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर मग आजचा जो टॉपिक जो असणार आहे तो आपला असणार आहे, जसं तुम्ही टायटल जे आहे तुम्ही रीड केलंच असेल, काय आहे, इंडिया चायना कन्फ्लिक्ट इन लडाख. ठीक आहे, लडाखमध्ये जे तुमचं काही कन्फ्लिक्ट सुरू आहे पँगॉन्ग लेकमध्ये. ठीक आहे, पँगॉन्ग त्सो लेक जो आहे आपण बोलतो, ठीक आहे, त्याच्यामध्ये जे कन्फ्लिक्ट सुरू आहे आपल्या इंडियन आर्मीमध्ये आणि जी पीपल्स लिबरेशन आर्मी जी आहे, ठीक आहे, म्हणजेच चायनीज आर्मी जी आहे, त्यांच्यामध्ये काय नेमकं कशामुळे ते कन्फ्लिक्ट सुरू आहे, काय कन्फ्रंटेशन्स आहेत तिथं, काय त्या सर्व गोष्टी आज आपण या लेसनमध्ये डिस्कस करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, पण त्यापूर्वी तुम्हाला जे आहे मित्रांनो, या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ठीक आहे, फक्त व्हिडिओ पाहून आपले बरेचसे विद्यार्थी जातात, कारण तुम्ही जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा तो माझा कॉन्फिडन्सही वाढत असतो. ठीक आहे, तर मग नेमकं जे आहे मित्रांनो, आपल्याकडे काय आहे की आपल्याला पहिले समजून घ्यायचं आहे की तुमचा हा पँगॉन्ग त्सो लेक जो आहे हा नेमका आहे तरी कुठे. ठीक आहे, जर तुम्ही पाहणार या ठिकाणी, ठीक आहे, जर तुम्ही या ठिकाणी पाहणार, हा काय आहे, तुमचा इंडिया आहे. इंडियातलं जम्मू काश्मीरच्या जे आहे लेह लडाख या जे आहे आपली युनियन टेरिटरी, त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो आहे पँगॉन्ग त्सो लेक जो आहे हा तुम्हाला पाहायला मिळतो. ठीक आहे, हा लेक तुम्हाला पाहायला मिळतो अशा पद्धतीने. ठीक आहे, त्याचा जो वेस्टर्न एंड जो आहे तुम्हाला तो इंडियन साईडला आहे, आणि ईस्टर्न जो आहे तो तुमचा चायनाच्या तिबेट प्रोव्हिन्समध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. करेक्ट. तर मग आता हा जो कन्फ्लिक्ट सुरू आहे मित्रांनो, हा सुरू आहे तुमचा या रिजनमध्ये. ठीक आहे, हे जे तुम्हाला दोन डॉटेड लाईन्स दिसत आहे त्याच्यामध्ये, का, कारण तर बिकॉज ऑफ द लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलमुळे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुमची जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे, ठीक आहे, जी तुमची वॉर नंतर झाली होती, ठीक आहे, 1961च्या वॉर नंतर जे झालं होतं तुमचं, त्याच्यामुळे ही जी आहे तुमची ही लाईन तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, इंडिया म्हणतं की आमची जी ॲक्च्युअल काय आहे बाउंड्री आहे, ठीक आहे, ती ही आहे. पण काय आहे, तेव्हा जे होतं, ठीक आहे, जेव्हा वार थांबलं तेव्हा जी होती, दोघं आर्मीजला ज्या ठिकाणी असणार त्याच ठिकाणी त्यांना थांबायला सांगितलं होतं. ठीक आहे, सो त्याच्यामुळे हे जे आहे हे तुमचं अशा पद्धतीने हे जी आहे ही तुमची लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आली या ठिकाणी. ठीक आहे, ही काय झाली तुमची लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. ठीक आहे, तर मग तुम्हाला टेरिटरी जी आहे ती तुम्हाला कळून गेली असेल. ठीक आहे, तर मग त्याच्यानंतर जे आहे मित्रांनो, आपण नेक्स्ट डिस्कस करूया की ॲक्च्युअल लाईन ऑफ कंट्रोल आहे तरी काय. ठीक आहे, लाईन ऑफ कंट्रोल जी आहे तुमची काय आहे, ती डिस्प्युटेड बाउंड्री आहे बिटवीन इंडिया अँड चायना. ठीक आहे, त्याला काय म्हणतो आपण, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. आणि ही जी आहे तुमची 3 सेक्टर्समध्ये डिवाइड केली गेली आहे. फर्स्ट वन इज युअर वेस्टर्न, मिडल अँड ईस्टर्न. ठीक आहे, मग काय आहे की दोघं जे कंट्रीज जे आहेत ते काय आहेत, ते दोघं लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे त्याच्या एक्झॅक्ट लोकेशनवर डिसॲग्री करत आहे. ठीक आहे, जे बरेचसे एरियाज आहेत तिथं काय करत आहे, ते डिसॲग्री करत आहे. ठीक आहे, आणि जे आहे, ठीक आहे, त्यातलं काय, इंडिया काय क्लेम करते की लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे ती किती आहे तुमची 3488 किलोमीटर लॉंग आहे, आणि चायनीज काय सांगतात की तुमची ती आहे ती 2000 किलोमीटर लॉंग आहे. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होतं की या दोघं आर्मीज जे आहे, दोघं इंडियन आर्मीज आणि चायनीज आर्मी, ते काय करतात की ते डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करतात. आणि कंटिन्युअसली काय असते तिथं, ते जे त्या एरियामध्ये काय असते, कंटिन्युअसली दोघं आर्मीजकडनं पेट्रोलिंग जी असते ती सुरू असते. ठीक आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ तुमचं काय असेल परसेप्शन ऑफ ते LAC जेव्हा ती साईन केली गेली होती. ठीक आहे, त्याच्या परसेप्शन शिवाय पण काय असतात, इरेस्पेक्टिव्ह ऑफ त्यांचं काय असतं, ते लाईन ऑफ ॲक्शनची जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे, ठीक आहे, त्याच्या रिस्पेक्टिव्ह ते तिथं पेट्रोलिंग करत असतात. ठीक आहे, आणि काय असतात की त्याच्याचमुळे काय होतं, तुमचे या ठिकाणी कन्फ्लिक्ट्स असतात आणि काय असतात ते पाहायला मिळतात. ठीक आहे, जसं की तुमचा तो नाखुला या ठिकाणी जो आहे सिक्कीममध्ये, या मंथच्या स्टार्टिंगला तुम्हाला पाहायला मिळाला होता. ठीक आहे, तर मग काय आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे, ठीक आहे, ती मोस्टली कुठून पास करते, ती तुमची ॲक्च्युली लँडवरनं पास करते. ठीक आहे, जो तुमचा जमिनी भाग आहे त्याच्यावरनं पास करते. पण काय आहे की तुमचा त्या ठिकाणी जो आहे पँगॉन्ग त्सो जो आहे, ठीक आहे, ही एक युनिक केस आली आहे या ठिकाणी, जिथून काय होतंय तुमचं काय आहे, लाईन ऑफ जी आहे ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे ती पास होत आहे थ्रू वॉटर. ठीक आहे,
तर मग तर पॉईंट हा आहे की इंडियाने काय क्लेम केला आहे, इंडिया क्लेम्स द एंड्स अँड चायनीज क्लेम्स बिगिन्स आर नॉट ॲग्रीड अपॉन म्युच्युअली. ठीक आहे, म्हणजे काय आहे, इंडियाचे क्लेम्स आणि जे चायनीज क्लेम्स आहेत ते काय आहेत, ते म्युच्युअली दोघं कंट्रीजने जे क्लेम्स केले आहेत ते काय झाले आहेत, ते म्युच्युअली आजपर्यंत ॲग्रीड नाही झाले आहेत. ठीक आहे, मग आता पाहूयात की आपण हा पँगॉंग त्सो लेक जो आहे तो आहे तरी काय. ठीक आहे, मग पँगॉंग त्सो लेक जो आहे मित्रांनो, हा काय आहे की तुमचा जो ईस्टर्न लडाखचे जो रिजन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हा पाहायला मिळतो. ठीक आहे, मग काय आहे की जी लडाखी लँग्वेज जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पँगॉंगचा मिनिंग पाहायला मिळतो की एक्स्ट्रीम कॉन्क्युव्हिटी. ठीक आहे, एक्स्ट्रीम कॉन्क्युव्हिटी म्हणजे काय पाहायला मिळेल तुम्हाला, जी आहे तुम्हाला या ठिकाणी जी आहे, ठीक आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने एक्स्ट्रीम कॉन्केव असं पाहायला मिळतं. ठीक आहे, म्हणजे काय झालं, खूप असा काय झाला, हा डीप पोर्शन झाला तुमचं या ठिकाणी. करेक्ट, हा काय झाला, खूप डीप पोर्शन झाला. त्याच्यामुळेच काय म्हटलं जातं की पँगॉंग त्सो लेक जो आहे हा कसा आहे, खूप लँग, नॅरो, डीप आणि काय आहे, एन्ड्रॉहिक. ठीक आहे, म्हणजे काय, लँडलॉक. ठीक आहे, कसा आहे तुमचा हा, लँडलॉक आहे, चारही बाजूंनी काय आहे त्याची लँड आहे. ठीक आहे, आणि हा कुठे सिच्युएटेड आहे तुमचा, ॲट हाईट ऑफ मोर दॅन 14,000 फीट इन लडाख हिमालयास. ठीक आहे, 14,000 फीट एवढ्या सी लेवलपासून उंचीवर जो आहे हा लेक जो आहे हा तुम्हाला सिच्युएटेड पाहायला मिळतो. ठीक आहे, मग काय आहे की तुमचा जो वेस्टर्न एंड जो आहे त्सोचा, ठीक आहे, म्हणजे त्सो म्हणजे काय, तुमचा लेक. ठीक आहे, लडाख म्हणजे काय म्हणतात, पँगॉंग म्हणजे एक्स्ट्रीम कॉन्क्युव्हिटी आणि त्सो म्हणजे काय झालं तुमचं तिबेटियन जी लँग्वेज असते त्याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणतात, त्याला लेक म्हणतात. ठीक आहे, मग जो वेस्टर्न एंड ऑफ त्सो म्हणजे काय तुमचा लेक आहे तो काय आहे तुमचा 54 किलोमीटर टू द साऊथ ईस्ट ऑफ लेक. ठीक आहे, मग तुम्हाला या ठिकाणी मी जे आहे मॅपवर तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो की तुमचं जे लेह जे आहे, ठीक आहे, हे या ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि त्याचा जो साऊथ ईस्ट पॉईंट जो आहे, ठीक आहे, तो लेहपासून किती तुमचा 54 किलोमीटरवर आहे. ठीक आहे, किती दूर आहे तुमचा, तो 54 किलोमीटरवर आहे. ठीक आहे, आणि 135 किलोमीटर लॉंग स्प्रेड जो आहे तो लेकचा आहे. ठीक आहे, या ठिकाणी जो आहे, ठीक आहे, तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. ठीक आहे, हा जो आहे हा टोटल किती स्प्रेड आहे तुमचा लेकचा, हा टोटल तुमचा 135 किलोमीटरचा स्प्रेड आहे. ठीक आहे, त्यातला जो आहे आपल्या इंडियाच्या कंट्रोलमध्ये किती आहे, तो अराउंड तुमचा 45 किलोमीटरचा स्प्रेड इंडियाच्या याच्यामध्ये येतो, एरियामध्ये येतो. ठीक आहे, मग हा लेकचं जे वॉटर आहे मित्रांनो ते कसं आहे तुमचं या ठिकाणी ब्रॅकिश वॉटर. ब्रॅकिश वॉटर म्हणजे कसं झालं तुमचं, ठीक आहे, ब्रॅकिश वॉटर म्हणजे तुमचं काय झालं, ते सॉल्टी वॉटर. ठीक आहे, कशा पद्धतीने झालं तुमचं, ते सॉल्टी वॉटर झालं. ठीक आहे, ब्रॅकिश वॉटर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. ठीक आहे, सॉल्टी वॉटर. आता मग हे सॉल्टी वॉटर जे आहे हिमालयन रिजनमध्ये ते कशामुळे आलं. ठीक आहे, ॲक्च्युली जेव्हा तुमचे जे कॉन्टिनेंट जे फॉर्म होत होते तेव्हा काय झालं की तुमचा जो टेक्टॉनिक प्लेट्स ज्या होत्या त्या काय होत होत्या, सेपरेट होत होत्या. मग त्यातली जी होती तुमची इंडियन सब कॉन्टिनेंटची जी प्लेट होती ती कशाला झाली, तुमची युरेशियन प्लेट जी होती त्याला येऊन टक्कर झाली त्या दोघांची. ठीक आहे, त्याच्यामुळेच काय झालं तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळतो की हिमालयन रिजन्स पाहायला मिळतात. मग काय होतं की जेव्हा तुमची जी टकराव झाली तेव्हा काय होतं की इंडियन सब कॉन्टिनेंट आणि तुमचं जे होतं, ठीक आहे, अशा पद्धतीने काय होतं तुमचं ते इंडियन सब कॉन्टिनेंट होतं. ठीक आहे, अशा पद्धतीने होतं. आणि इकडे हा जो होता तुमचा हा युरेशियन एरिया होता. ठीक आहे, आणि या दोघांच्या मध्ये काय होतं तुमचा समुद्र होता. ठीक आहे, या दोघांच्या मध्ये काय होतं तुमचा समुद्र होता. मग काय झालं की जसं जसं तुमचे ॲक्टिव्हिटीज होत गेल्या, ठीक आहे, मग काय झालं की हा जो आहे हा टुवर्ड्स तुमचा युरेशियन प्लेटजवळ मूव्ह व्हायला लागला, इंडियन सब कॉन्टिनेंट. ठीक आहे, मग तेव्हा इथं काय होतं तुमचं सी होता. सी म्हणजेच काय झालं तुमचं, सी म्हणजे सॉल्टी वॉटर असतं सीचं. मग तेच पाणी काय आहे तुमचं ते ह्या पँगॉंग त्सो लेकमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. ठीक आहे, जे कसं आहे तुमचं ब्रॅकिश वॉटर आहे, जे तुमचं काय आहे विंटरमध्ये फ्रीज होतं आणि काय होऊन जातं ते तुमचं आईस स्केटिंग आणि पोलोसाठी ते काय होऊन जातं, आयडियल बनून जातं. ठीक आहे, तर मग आता काय आहे टॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहेत या लेकचे, आपण ते आता डिस्कस करूया. ठीक आहे, की काय टॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहे, ठीक आहे, इंडियाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने किंवा चायनाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जे आहे ते काय सिग्निफिकंट आहे आपण आता त्याच्याबद्दल डिस्कस करूया. ठीक आहे, मग काय आहे तुमचं की जो जसं की तुमचा जो आहे हा लेक जो आहे ॲक्च्युली जो आहे टॅक्टिकल रोल जो आहे एवढा प्ले नाही करत, पण काय आहे की बट तो काय आहे तुमचा जो चुशुल अप्रोच जो आहे, ठीक आहे, चुशुल जे आहे, ठीक आहे, माउंटेन लाईन जी आहे त्याच्या काय मध्ये त्याच्या रेंजमध्ये तो लाय करतो. ठीक आहे,
पण काय होतं की इट इज द वन ऑफ द मेन अप्रोच टू द चायना दॅट कॅन यूज फॉर अन ऑफेन्सिव्ह इन टू द इंडियन टेरिटरी. ठीक आहे, म्हणजे काय होऊ शकतं की या चायनाचे अलॉंग जे आहे, ठीक आहे, तुम्ही जर पाहिलात मॅप मध्ये जर अगेन पाहिलात तर तुमचे काय आहे या ठिकाणी जे आहे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, या ठिकाणी जे आहे चायनाने काय करत गेले आहे, चायना तुमची या ठिकाणी जे आहे अलॉंग दी रोड जे आहे ते काय करत गेले आहे, अलॉंग दी लेक काय रोड कन्स्ट्रक्ट करत गेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला या ठिकाणी जे आहे त्याचं इम्पॉर्टन्स जे आहे, या लेकचं जे इम्पॉर्टन्स आहे ते वाढून गेलं आहे असं इंडियन साईडने आपल्याला बोललं गेलं आहे आणि ते तुम्हाला पाहायलाही मिळालं आहे. ठीक आहे, ते तुम्हाला पाहायलाही मिळालं असेल. ठीक आहे, मग काय सांगतात की इंडियन असेसमेंट जे आहे त्याच्यानुसार काय आहे की तुमची चायनीज ऑफेन्सिव्ह जे आहे, ठीक आहे, इट कम्स, ठीक आहे, इफ इट कम्स विल फ्लो अक्रॉस बोथ नॉर्थ अँड साऊथ ऑफ द लेक. ठीक आहे, ते कोणते नॉर्थ साईडने पण येतील आणि साऊथ साईडने पण लेकच्या येऊ शकतात ते. ठीक आहे, आणि तेच तुम्हाला काय पाहायला मिळालं 1962च्या वॉरमध्ये. ठीक आहे, जिथं काय केलं चायनाने परत तुमचं जे होतं, ठीक आहे, मेन ऑफेन्सिव्ह जे होतं ते लॉन्च केलं होतं. ठीक आहे, मग यावेळेस तेव्हा जे होतं 1962च्या वॉरमध्ये तुम्हाला काय की इंडियन आर्मी जी होती ती रेझेंगला जो पास होता तुमचा त्या ठिकाणी तुमची हिरोइकली फाईट करताना तुम्हाला दिसली होती आणि त्या ठिकाणी जे होते, ठीक आहे, आपले मेजर जे होते, मेजर शेतान सिंग हे जे होते हे तुमचे त्या ठिकाणी शहीद झाले होते. ठीक आहे, त्याच्यामुळे जे आहे याचं जे टॅक्टिकल इम्पॉर्टन्स जे आहे ते तुमचं या ठिकाणी वाढलेलं पाहायला मिळतं. ठीक आहे, मग आता या ठिकाणी जी आहे कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीची आहे. ठीक आहे, कनेक्टिव्हिटी कशा पद्धतीची आहे, जसं की मी तुम्हाला सांगितलं की काय आहे चायना ओव्हर द इयर्स काय करतो आहे ते जे बिल्ड मोटरेबल रोड्स जे आहे ते बिल्ड करत चाललं आहे. म्हणजे तुमच्या काय जे लाईट वेट व्हेकल्स वगैरे जे आहेत ते तुमचे कॅरी करू शकेल असे रोड जे आहेत ते चायना या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करत राहिला आहे. ठीक आहे, आणि काय आहे इन 1999 जेव्हा आपलं काय होतं पाकिस्तानसोबत कारगिल वॉर सुरू होतं, ऑपरेशन विजय. ठीक आहे, ऑपरेशन विजय होतं. ठीक आहे, जेव्हा मग आपली जे युनिट जे होतं, ठीक आहे, तिथलं जे युनिट होतं पँगॉन्ग क्लिकचं ते कुठे आर्मी युनिट जे होतं ते तुमचं कुठे कारगिलमध्ये मूव्ह केलं गेलं. ठीक आहे, कारगिलमध्ये मूव्ह केलं गेलं बिकॉज ऑफ ऑपरेशन विजय. मग तेव्हा काय केलं चायनाने ती ऑपॉर्च्युनिटी समजून काय केलं त्यांनी 5 किलोमीटरचा स्ट्रेच जो आहे रोड तो त्यांनी इंडियन टेरिटरीमध्ये अलॉंग द लेक्स बँक. ठीक आहे, बँक म्हणजे सपोज हा तुमचा काय आहे हा लेक आहे तर ही काय असेल ह्या दोघं साईडला त्याचे बँक झाले. मग त्यांनी काय केलं की ह्या लेकच्या काय अलॉंग द बँक जे आहे ते त्यांनी काय रोड त्या ठिकाणी 5 किलोमीटरपर्यंत इंडियन टेरिटरीमध्ये त्यांनी कन्स्ट्रक्ट करून घेतले. ठीक आहे, मग हे जे आहे तुमचं 1999चं जे रोड जो आहे, ठीक आहे, मग त्याच्याने काय होतं की तुमचं जे आहे चायनीज एरियामध्ये काय मिळते तुम्हाला ते एक्सटेन्सिव्ह नेटवर्क जे कनेक्ट करतं तुमचं कोणतं कोराकरम हायवेला पण तुमचं ते कनेक्ट करतं. ठीक आहे, तर मग आता हे फिंगर्स इन द लेक आता ठीक आहे, मग या ठिकाणी जे आहे जो पॉईंट जो आहे, ठीक आहे, टेरिटरी म्हणजे तो लेक कशा पद्धतीने डिवाइड केला गेला आहे त्याच्यामध्ये तुमचा इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आहे तुमचा फिंगर्स इन द लेकचा. ठीक आहे, मग फिंगर्स इन द लेकमध्ये जर तुम्ही परत आला तर ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी जे आहे पाहायला मिळेल की तुमचं जे आहे, ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी हे बघा हे कशा पद्धतीने अशा पद्धतीने काहीतरी शेप्स पाहायला मिळतात. जर तुम्ही असा तुमचा हात जो आहे तो बुक्क्यासारखा म्हणजे मुक्का ज्या पद्धतीने मारतात आपण जानेवारी फेब्रुवारी मंथ्स किती डेज असतात त्या पद्धतीने कॅल्क्युलेट करतो तशा पद्धतीने पाहायला गेला तर तुमचं ते पाहायला मिळेल. ठीक आहे, हा काय हा एक बोट, ठीक आहे, हा तुमचा सेकंड फिंगर, हा तिसरा फिंगर, फोर्थ फिंगर, फिफ्थ, सिक्स्थ अशा पद्धतीने तुमचे किती आहेत या ठिकाणी जे आहेत या ठिकाणी तुम्हाला 8 फिंगर्स जे आहेत ते पाहायला मिळतात. ठीक आहे, 8 फिंगर्स काय मिळतात तुम्हाला ते पाहायला मिळतात. ठीक आहे, मग काय आहे आता हे जे फिंगर्स जे आहेत ॲक्च्युली फिंगर्स म्हणजेच काय झाले तुमचे ते या ठिकाणी जे आहेत काय झाले ते मेजर स्पर्स जे आहेत. ठीक आहे, ॲज ऑल ऑफ मोस्ट ऑफ अस काय आहे आपण सिव्हिल इंजिनियर्स आहोत आपल्याला ते स्पर्स वगैरे जे आहेत ते माहितीच असतील. ठीक आहे, मग काय झालं की हे काय झाले आहे तुमचे ते स्पर्स जे आहेत ते फॉर्म झालेले आहेत तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात बिकॉज ऑफ दिस माउंटेन्स. ठीक आहे, मग या माउंटेन्सलाच आर्मी काय म्हणते की फिंगर्स म्हणतात. ठीक आहे, कारण ते थोडेसे जे आहेत ते फिंगर्स सारखेच दिसतात. ठीक आहे, फिंगर्स सारखे दिसतात त्याच्यामुळे इंडियन आर्मीने सांगितले ते फिंगर्स बोलतात ते. ठीक आहे, मग आता इंडियन आर्मी काय म्हणते की इंडियन आर्मी जी आहे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे त्यांची ती म्हणतात की त्यांची ती इथं सपोज कुठेतरी जी आहे या कर्सरकडे लक्ष द्या या ठिकाणी इथं कुठेतरी त्यांची लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे ती लाय करते. ठीक आहे,
पण काय सांगते की पण ते काय करतात की 8 पर्यंत आहे म्हणतात, पण ते काय करतात की फक्त 4 पर्यंत जे आहे ते कंट्रोल करतात. ठीक आहे, म्हणजे 4 पर्यंत म्हणजे तुमचा इथपर्यंतचा पोर्शन आला. ठीक आहे, ते काय करतात, इट फिजिकली कंट्रोल्स अप टू द ओनली अप टू द एरिया 8. ठीक आहे, या ठिकाणपर्यंत ते काय करतात, ते कंट्रोल करत आहेत. ठीक आहे, म्हणजे आपली इंडियन आर्मी जी आहे ती फक्त इथपर्यंतच्या एरियामध्ये पोस्ट जी आहे, लास्ट पोस्ट जी आहे ती तुमची या ठिकाणी आहे. ठीक आहे, वेअरएज तुमची चायनीज जी आहे, चायनीज आर्मी ती काय म्हणते की ते म्हणतात की जो LAC जो आहे, ठीक आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जी आहे ती तुमची जो आहे फिंगर 2 मधनं क्रॉस करते, म्हणजे अराउंड इथून कुठून तरी तुमची ती पास करते. ठीक आहे, तर मग हे असे जे क्लेम्स जे आहेत, व्हेरियस क्लेम्स जे आहेत ते तुमचे ते पाहायला मिळतात. आणि अराउंड जे 6 इयर्स जे आहेत, चायनाने काय केलं आहे, परमनंट कन्स्ट्रक्शन जे आहे आपलं जे लाईन ऑफ जो 4th फिंगर जो आहे त्याच्यावर करायला सुरुवात केली आहे. आणि आफ्टर ते काय, त्याच्यानंतर मग काय आहे, इंडियाने खूप सारे ऑब्जेक्शन्स घेतले आणि त्याच्यानंतर मग ते काय आहे, ते कन्स्ट्रक्शन जे आहे तुमचं ते त्या ठिकाणी पाडण्यात आलं होतं. ठीक आहे, आणि तुमचं जे आहे मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट जी होती अतिशय महत्त्वाची सांगायची राहिली. ठीक आहे, जेव्हा तुमचं जे टॅक्टिकल सिग्निफिकन्स म्हणजे आफ्टर 1962चं जे वॉर जे होतं, ठीक आहे, त्याच्यानंतर काय होतं की हे जे होतं, ठीक आहे, हे मेजर शेतान जे होते त्यांच्यावर जी आहे, ठीक आहे, एक पिक्चर जी आहे, ठीक आहे, ती बनवण्यात आली होती. ठीक आहे, चेतन आनंद जे होते, ठीक आहे, 1964मध्ये एक फिल्म बनवण्यात आली होती. ठीक आहे, 1964मध्ये ती बनवली गेली ती धर्मेंद्र आणि जे होते, ठीक आहे, बलराज सैनी त्यांच्या द्वारे ती एक पिक्चर बनवली गेली होती. त्याच्यामध्ये जे आहे, ठीक आहे, या लेकबद्दल आणि ते जे वार जे होतं त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंफार माहिती पाहायला मिळेल. ठीक आहे, तर मग आता काय आहे, फिंगर्सबद्दल तुम्हाला कळालं मग. ठीक आहे, की काय आहे, इंडिया कुठपर्यंत आहे, इंडियाचं आहे फोर्थवर जी आहे तुमची ती लास्ट पोस्ट जी आहे, ठीक आहे, ती पोस्ट पाहायला मिळते. ठीक आहे, त्याच्यानंतर मग काय आहे, कन्फ्रंटेशन जे सुरू आहे तुमचं पाण्यावर. ठीक आहे, की जे आहे इंडिया म्हणते की जे आहे आम्ही इथपर्यंतची आहे, ती जेव्हा चायनाच्या ज्या बोट्स जे असतात त्या इंडियन टेरिटरीमध्ये घुसून जातात तेव्हा इंडियन जे आर्मी असते, ठीक आहे, ते त्यांच्या बोट घेऊन काय ते त्यांना तिकडे त्यांच्या टेरिटरीमध्ये त्यांना ढकलण्यात येतं. ठीक आहे, मग काय आहे की तुमचं जे आहे चायनीजकडे काय आहे, तुमचा जो मेजर ॲडव्हान्टेज आहे अंटिल फ्यू इयर्स ॲगो. ठीक आहे, त्यांच्याकडे कारण काय होतं की त्यांच्याकडे जे सुपेरियर बोट ज्या होत्या त्या होत्या आणि त्या आपल्या इंडियन आर्मीकडे नव्हत्या. ठीक आहे, बट काय झालं की लास्ट फ्यू इयर्समध्ये काय केलं आहे, आपण टॅम्पा बोट जे आहेत त्या आपण या ठिकाणी परचेस केलेले आहेत सम 8 इयर्स ॲगो. ठीक आहे, 8-10 वर्ष आधी ज्या आहेत आपण त्या टॅम्पा बोट्स ज्या खरेदी केल्या आहेत, ज्या तुमच्या कशा आहेत, क्विकर आणि मोर ॲग्रेसिव्ह आहे. त्याच्यावर तुमचे जे आहेत मशीन गन्स वगैरे व्हेरियस जे आहेत, ठीक आहे, व्हेरियस तुमचे ते आर्मरीज आहेत त्या इन्स्टॉल असतात त्याच्यावर. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय झालं की तुमचं जे आहे इंडिया पण काय झाली की इंडिया पण या ठिकाणी जी आहे या ठिकाणी तुमची ॲग्रेसिव्ह होताना तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, पण काय आहे, अल्दो तिथं काय असं तुमचं जे असतात चायनीज आणि इंडियनमध्ये काय असं तुमचे ते वेल एस्टॅब्लिश ड्रिल्स जे असतात त्या काय करतात फॉर द डिसएंगेजमेंट ऑफ पेट्रोल जे आहे ते पाहायला मिळतं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय होतं की तुमचं जे आहे, ठीक आहे, ऑलवेज तुमची तिथं ती काय टेन्स सिच्युएशन ओव्हर पास्ट फ्यू इयर्स तुम्हाला पाहायला मिळते आहे. ठीक आहे, मग अशा पद्धतीने जे असतं तुमचं काय असतं की सपोज तुमचं असं की तुमची जी आहे, ठीक आहे, सपोज चायनीज हे दोघं काय झाले की चायनीज जे आहेत ते या ठिकाणी एंटर करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, चायनीजने एंटर करण्याचा प्रयत्न केला. मग तेव्हा काय झालं की तुमची जी आहे, ठीक आहे, या ठिकाणी जी रिसेंट कंडिशन जी आहे मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे, की काय झालं की या ठिकाणून मग जसं इंडियन आर्मीला कळालं, इंडियन आर्मी ही या ठिकाणी येऊन पोहोचली. ठीक आहे, मग हे दोघं जे आहे हे दोघं आर्मीज काय झाले ते 20 फूट दूर जे आहे, ठीक आहे, ते त्यांच्या बोटमध्ये उभे राहिले. ठीक आहे, 20 फीट दूरपासनं काय झालं ते उभे राहिलेत एकमेकांच्या बोटपासनं. ठीक आहे, आणि ते काय सांगत गेले, ठीक आहे, एकमेकांना सांगत गेले. ठीक आहे, दोघांनी काय घेतले की बॅनर्स घेतले. ठीक आहे, या साईडने इंडियाने बॅनर्स दाखवले पहिले. ठीक आहे, इंडियाने बॅनर दाखवले, त्याच्यावर काय लिहिलं होतं की चायनाला सांगत होते ते की तुम्ही काय आहात, तुम्ही इंडियन वॉटरवेजमध्ये आहात. ठीक आहे, म्हणजे इंडियन टेरिटरीमध्ये आहात. सो तुम्हाला जे आहे इन द इंटरेस्ट ऑफ पीस अँड ट्रँक्युलिटी, ठीक आहे, शांतता प्रदान करण्यासाठी तुम्ही काय करा की आम्ही तुम्हाला आग्रह करतो की तुम्ही या एरियातून चालले जा. ठीक आहे, मग हे काय तुम्हाला इंग्लिशमध्ये त्यांनी सांगितलं चायनीज आर्मीला. मग चायनीज आर्मी जी होती, चायनीज आर्मीनेही परत मग इंडियाला जे आहे एक बॅनर दाखवलं, त्याच्यावर लिहिलं होतं की तुम्ही काय आहात, तुम्ही जे आहे मेनलँड चायनाचे जी आहे टेरिटरी, ठीक आहे, त्याच्या चायनीज वॉटरवेमध्ये तुम्ही आहात. ठीक आहे,
मग अशा पद्धतीने जे होतं की मग ते काय झालं की जे आहे पेट्रोल लीडर्स जे होते, ठीक आहे, रिस्पेक्टिव्ह म्हणजे इधर इंडियन साईडचे किंवा तुमची चायनीज साईडचे जे होते ते काय करत राहिले, ते शाउट आउट करत राहिले सेम मेसेज युजिंग ते जे तुमचे लाऊड हेलर्स जे राहतात त्याच्या पद्धतीने ते काय करत राहिले, ते सेम जो होता मेसेज जो होता ते शाउट आउट करत राहिले या ठिकाणी. ठीक आहे. मग काय झालं की या ठिकाणी जे आहे मग नंतरून काय झालं की जेव्हा होते की दोघं कंट्रीजनी काय केलं, मग जे होतं 10 मिनिटानंतर काय केलं, ते दोघं काय केलं आर्मीजने, जे बॅनर्स जे होते त्यांनी काय केले, ते खाली घेऊन घेतले. ठीक आहे. ते बॅनर्स काय घेऊन घेतले, ते खाली घेऊन घेतले आणि त्यांनी काय केलं, एक दुसरा बॅनर जो होता त्या दोघं कंट्रीजनी त्या ठिकाणी लावला. ठीक आहे. मग आता हा दुसरा बॅनर काय होता की दुसरा बॅनर हा होता की आम्ही काय करतो आहे, दोघं कंट्रीजनी दाखवला की आम्ही जे आहे फक्त शांती प्रस्थापित करण्यासाठी आम्ही या ठिकाणाहून जात आहोत, होप तुम्ही पण जाणार. ठीक आहे. दोघं कंट्रीजने काय केलं, दोघं कंट्रीजने सेम मेसेज जो आहे तो या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यानंतर मग जे आहे या ठिकाणून तुमची काय झाली, दोघं कंट्रीज जे आहे आर्मीज त्या ठिकाणून त्यांच्या पोस्टवर रिटर्न झाल्यात. ठीक आहे. मग आता काय झालं की सपोज तुमचे काय आहे, पण जर तुमची चायनीज बोट जी आहे ती सडनली परत काय केली की सडनली स्टार्ट मेकिंग ॲग्रेसिव्ह मूव्ह, तिने जर सडनली तुमची काय केली ॲग्रेसिव्ह मूव्ह केली, तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. ठीक आहे. या ठिकाणी जे आहे तुम्हाला ते पाहायला मिळेल की काय आहे की तुमची जी आहे, सपोज ही काय आहे, ही जी सडनमध्ये जी आहे ही काय आहे तुमची, ही चायनीज बोट आहे. ठीक आहे. ही काय आहे तुमची या ठिकाणी चायनीज बोट आहे. मग चायनीज बोटचं काय होईल की जेव्हा तुमची चायनीज बोट या ठिकाणी येईल, ठीक आहे, मग तेव्हा काय होईल की तेव्हा जे इंडियन आर्मी जी आहे त्यांच्या अवतीभोवती काय अशा पद्धतीने जे आहे सर्कल फॉर्म करतील. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, व्हर्लपूल म्हणतो. ठीक आहे. काय म्हणतो, व्हर्लपूल. ठीक आहे. मग ते व्हर्लपूल फॉर्म करतील आणि त्याच्यानंतर मग ते काय सांगतील की ते त्यांना फोर्सफुली जे आहे चायनीज आर्मीला ते रिटर्न जायला सांगतील आणि जे आहे, ठीक आहे, ते तिथं काय करतात की हे जे आहे डीप इडीज जे आहेत त्या फॉर्म करतात विथ द हेल्प ऑफ दोज बोट. ठीक आहे. तर मग होप मित्रांनो तुम्हाला हे जे सर्व आहे, ठीक आहे, काय आहे कन्फ्रंटेशन, काय आहे टॉपिक, हा सर्व तुम्हाला समजला असेल. जर तुम्हाला समजला असेल तर जे आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.